श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचा गण कोणता? तुमचा गण तुमच्याबद्दल नक्की काय सांगतो आणि तो गण नक्की ओळखायचा कसा? मित्रांनो नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचा पण कमी लोकांना माहिती असलेला भाग. तुमचा गण काय सांगतो आणि तो कसा ओळखायचा? ज्योतिषशास्त्रात जन्माच्या नक्षत्रावरून व्यक्तीचा स्वभाव आणि स्वभावाची मूलभूत प्रवृत्ती ओळखली जाते. याला गण असे म्हटले जाते आणि हे 3 प्रकारचे असतात: देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. देवगण हे लोक साधर्म्याने सुंदर, शांत, दयाळू आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात. हे व्यक्ती नैसर्गिकपणे मदत करणारे, नम्र आणि शांत स्वभावाचे असतात. देवगणाचे लोक धार्मिकता, पवित्रता आणि नैतिक मूल्यांमध्ये विश्वास ठेवतात. 2. मनुष्यगण. मनुष्यगणाचे व्यक्ती प्रत्यक्ष माणसाचा स्वभाव दर्शवते. अशा लोकांमध्ये संतुलन, व्यावहारिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक कौशल्य असते. हे लोक योग्य वेळेस व्यावहारिक, तर्कशील आणि समाजजीवनाशी जुळण्यास सक्षम असतात. 3 म्हणजे राक्षसगण. या गणातील लोक थोडे जिद्दी, आत्मविश्वासी आणि काही वेळा आक्रमक स्वभावाचे असू शकतात. यातून असा अर्थ नाही की हे वाईट आहेत, परंतु त्यांचा प्रवाह अधिक ऊर्जावान, निर्णायक आणि स्वातंत्र्यप्रिय असतो. मित्रांनो, या 3 गणांचे वर्णन फक्त चांगले किंवा वाईट असे नाही, तर तुमच्या मूलभूत प्रवृत्तीचा संकेत देतात. जसे तुम्ही जगाशी, नात्यांशी, कामाशी कसे संवाद साधता ते दाखवतात. तुमचा गण कसा ओळखायचा? तुमचा गण ओळखण्यासाठी तुमची चंद्र नक्षत्र, लुनर नक्षत्र पाहिली जाते. म्हणजे जन्माच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात होता, तो नक्षत्र देव, मनुष्य किंवा राक्षस गणातील कोणत्या गणाशी संबंधित आहे ते पाहून तुमचा गण ठरवतात. काही नक्षत्र देव गणाशी जोडलेले असतात, ज्यामुळे तुमचा स्वभाव शांत, दयाळू आणि नैतिक कार्यांमध्ये केंद्रित असू शकतो. काही नक्षत्र मनुष्यगणाशी जोडलेले असतात, ज्यामुळे तुम्ही अधिक व्यावहारिक, संतुलित आणि मध्यस्थ स्वभावाचे असू शकता. तर काही नक्षत्र राक्षस गणाशी जोडलेले असतात, ज्यामुळे तुम्ही जिद्दी, ऊर्जावान आणि निर्णायक नेतेपणाचे गुण दाखवू शकता. म्हणूनच तुमचा गण फक्त तुमच्या स्वभावाचा प्राथमिक टेम्परामेंट दाखवतो आणि ज्योतिषशास्त्रात ते नात्यांमध्ये, करिअरमध्ये आणि जीवनाच्या निर्णयांमध्ये तुमचा स्वभाव कसा वागेल हे समजून घेण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. जर तुम्हाला तुमचा स्वतःचा गण जाणून घ्यायचा असेल तर असं तुमच्या चंद्र नक्षत्रानुसार जाणून घेता येईल. ज्यासाठी तुम्हाला जन्माची वेळ, तारीख आणि जन्मस्थान माहीत असेल तर तुमची कुंडली काढून हे समजून घेता येईल. मित्रांनो, या माहितीने तुम्हाला तुमच्या स्वभावाच्या खोल अर्थासह तुमचा गण ओळखण्यात मदत होईल अशी आशा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तसेच तुम्ही चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.